आमचे संत थोमा, भारताच्या थोर प्रेषिता, आमच्या प्रिय पित्या, कोटी तुला प्रणाम. 7वा दिवस. मी थोमा नाही, त्याचा जुला भाऊ आहे. लग्न समारंभामध्ये भाग घेऊन वधूवरांना आशीर्वाद देऊन संत थोमा तिथून निघाला. वराकडचे लोक परत जाण्यापूर्वी वधूला खोलीतून बोलून आणण्यासाठी वर तिचा खोलीत गेला. खोली उघडताना त्याला दिसले की संत थोमा त्या वधूशी बोलत आहे. तो संत थोमा नसून तो येशूच होता. तेव्हा वराने विचारले, तुम्ही आता आम्हाला आशीर्वाद देऊन निघाला होता ना, मग आता इकडे आलात? प्रभूने सांगितले, मी थोमा नाही, त्याचा जुला भाऊ आहे. मग येशू त्यांना शिकवू लागला. संत थोमाला पूर्वीकडच्या ख्रिस्ती मंडळीमध्ये येशूचं जुलं भाऊ म्हणून मानतात. थोमा या शब्दाचा अर्थ म्हणजे जुलं होय. दिदुमुस म्हटलेला थोमा असे संत योहान लिहितात. संत थोमाचे पहिले नाम युदा होते, म्हणून पूर्वीकडच्या ख्रिस्ती मंडळीमध्ये थोमाला युदा थोमा असे म्हणतात. जसे सिमोनाला पेत्र असे नाव येशूने दिले, तसे युदाला थोमा हे नाव येशूने दिले. संत थोमाचे शुभवर्तमान या पुस्तकामध्ये आपण वाचतो की येशू थोमाला म्हणाला, आजपासून मी तुझा गुरु नाही, तू माझ्यासारखाच आहे, तू माझा जुला भाऊ आहे. थोमाचे प्रेषितीय कार्य या पुस्तकामध्ये सुद्धा आपण वाचतो की येशू म्हणतो, मी थोमा नाही, त्याचा भाऊ आहे. येशू स्वतःची ओळख थोमाचा भाऊ म्हणून करून देतो. खऱ्या अर्थाने आपण सुद्धा येशूचे भावंडे आहोत व त्याचे जुले आहोत. येशूला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला आपण परवानगी दिली तर येशू आपल्याबद्दल सांगणार, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. आपण प्रत्येकाला दुसरा येशू होऊन जीवन जगायचे आहे. मग आपण म्हणू शकतो, आता मी नाही, येशू माझ्यामध्ये जगतो. थोमा म्हणजे जुलं, म्हणून आपण सुद्धा थोमाप्रमाणे येशूचं जुलं होऊन जीवन जगूया. आपण प्रार्थना करूया. जो माझा देह खातो आणि माझं रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्यांच्यामध्ये राहतो, असे म्हणणाऱ्या हे येशू, तुझे पवित्र शरीर ग्रहण केलेल्या संत थोमाची तुझा जुळा भाव म्हणून लोकांना तू ओळख करून दिलीस. हे येशू, पवित्र बलिदानामध्ये भाग घेऊन तुझ्या पवित्र शरीराचा स्वीकार करणाऱ्या आम्हाला तुझे भावंड म्हणून जीवन जगण्यात, तसेच आम्हामध्ये इतरांना तुझे दर्शन होण्यास तू आम्हाला आशीर्वाद दे. आमेन. सर्वांनी एकत्र यापुढं मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. यापुढं मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. यापुढं मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. संत थोमानं कार्य केलेल्या ठिकाणातील एका पवित्र मंदिराला आपण भेट देऊया. आपण एकत्र गीत म्हणूया. हे प्रेषित संत थोमा, लेकर आलो आम्ही, मध्यस्थे येशू चरणी, करावे आम्हासाठी. हे प्रेषित संत थोमा,
साक्षीदार हो आम्ही विनंती कर येशू चरणी हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी करावी